सांबार म्हटलं की प्रत्येकाची आपापली रेसिपी असते। ही रेसिपी माझ्या आईची आहे आणि ही मला प्रचंड आवडते। इडली सोबत पेक्षाही मला ही रेसिपी भातासोबत खायला खूप आवडते। चला तर मग जाणून घेऊया ही रेसिपी काय आहे। साहित्य घेतोय, एक मोठा कांदा, एक टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, एक वांग, शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घेतल्यात आणि मटार। फोडणीसाठी साहित्य बघूया। जिरं, मोहरी, हिंग, हळद, मेथी दाणे, लाल तिखट, 2 मोठे चमचे सांबार मसाला आणि चवीप्रमाणे गूळ। इथं मी 1 वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी तुरीची डाळ मऊ करून घोटून घेतलेली आहे। फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाले की यामध्ये आपण फोडणी करून घेऊया। फोडणीसाठी मोहरी, जिरं, 7 ते 8 दाणे मेथी, हिंग, हळद आणि कढीपत्ता हे सर्व घालून घ्यायचे। फोडणी छान तडतडली की आता यामध्ये घोटलेली डाळ घालून मिक्स करून घ्यायचे। आता इथं लागेल तसे पाणी घालून सांबार पातळ करून घ्यायचा। उकळी येण्यापूर्वी यामध्ये शेवग्याच्या शेंगा आणि मटार घालून घ्यायचे। सांबार मसाला, तिखट आणि गूळ हे उकळी यायच्या आधीच घालून घ्यायचे। सांबाराला उकळी येते तोपर्यंत आपण भाज्या परतून घेऊया। पहिल्यांदा घेतलाय कांदा। कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा। टोमॅटो अर्धा शिजत आला की त्यामध्ये वांग घालून भाज्या परतून घ्यायच्या। भाज्या परतून झाल्या की सांबारामध्ये घालून घ्यायच्या। आता आपण सांबाराला एक उकळी काढून घेऊ। उकळी आल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची। सांबाराला अजून एक उकळी काढून घेऊ। आपला सांबार तयार आहे। या सांबाराला तुम्ही इडली किंवा भातासोबत खाऊ शकता। या सांबाराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा।